नमस्कार. आपण पाहताय जगाच्या पाठीवर आणि इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. म्यानमारमध्ये मंडालाच्या रस्त्यांवर रविवारी हजारो निदर्शक उतरल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या उठावानंतर लष्करानं अचानक सत्ता काबीज केली होती आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या सगळ्याच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरून आता निदर्शनं करू लागलेत. यातील अनेक जण मोटरसायकलवरून हातात झेंडे घेऊन या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण शहरभरातून ही निषेधाची रॅली काढण्यात आली होती आणि या निषेधाच्या रॅलीच्या माध्यमातून यापुढे हुकुमशहा नाही तर आम्ही सगळे एक आहोत, लोकशाहीचे पाईक आहोत अशा घोषणा देण्यात आल्या. म्यानमारमधल्या सगळ्यात मोठं शहर असलेल्या रंगूनच्या रस्त्यांवर भले मोठे मोर्चे सध्या दररोज निघतात. देशातील लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ताबडतोब सुटका करावी अशी या आंदोलकांची मागणी. सू की आणि त्यांच्या समर्थकांना सध्या अज्ञातवासात ठेवण्यात आला आहे. म्यानमारची राजधानी रंगूनमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. रंगूनच्या विविध भागांमध्ये या निदर्शनांना गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली. याचा शेवट सुले पॅगोडा या रंगूनच्या मध्यवर्ती भागात झाला. सू की यांचा विजय असो, हुकुमशाही मुर्दाबाद अशा घोषणा यावेळेला निदर्शक देत होते. आंदोलकांची संख्या वाढल्यानं शनिवारी म्यानमारमध्ये इंटरनेट सेवासुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र रविवारी दुपारी अचानक सर्व इंटरनेट युजर्सचा डाटा पुन्हा एकदा त्यांना परत मिळाला. नॅशनल डेमोक्रेसी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना अज्ञातवासातून बाहेर काढावं आणि त्यांची मुक्तता करावी अशी मागणी हे निदर्शक करत होते. म्यानमारमधील परिस्थितीच्या बद्दल आम्हाला काळजी वाटते, आम्ही त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहोत असं पोप फ्रान्सिस म्हणाले. लोकशाहीसाठी आणि जनतेच्या भल्यासाठी काम करण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी लोकशाहीसाठीच ती वापरली पाहिजे असंही पोप म्हणाले. 2017मध्ये आपण म्यानमारला भेट दिली होती, त्याची फ्रान्सिस यांनी आठवण करून दिली. म्यानमारमधील जनतेच्या भल्यासाठी आणि शांततेसाठी आपण प्रार्थना करणार असल्याचं पोपनी म्हटलंय. ब्रिटनमध्ये मूळ असलेलं जो कोरोनाचा स्ट्रेन आहे तो आता अधिक धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येते. कोरोना व्हायरस हा अधिक धोकादायक ठरू शकतो आणि तो आता ब्रिटनच्या नंतर अमेरिकेत पसरू लागला. अमेरिकेमध्ये तो जास्त वेगानं पसरतोय असं एका अभ्यासातून समोर आलं. या व्हायरसचा प्रादुर्भाव मार्चपर्यंत अमेरिकेच्या जवळपास सगळ्या राज्यांमध्ये होऊ शकतो असंही वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. या अभ्यासात अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आणि संशोधन क्षेत्रातील विविध 50 शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी जानेवारीमध्येच या व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज वर्तवला होता. ब्रिटनमध्ये याचा वेगानं होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमेरिका आणि अन्यत्रही त्याचा संसर्ग वाढू शकतो असा अंदाज बांधण्यात आला होता. हा नवा स्ट्रेन जुन्या कोरोना व्हायरसपेक्षा 70% अधिक वेगानं पसरतो असं सुद्धा या अभ्यासात समोर आलं. फ्रान्समध्ये रविवारी 19,715 नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ही संख्या 20,586 इतकी होती. रुग्णसंख्येत थोडीशी का होईना पण घट झाल्यानं दिलासा मिळाला. रुग्णसंख्येत झालेली ही घट ही प्रामुख्यानं हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्याकरता दिलासादायक. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या 2 दिवस कमी होती पण आता पुन्हा वाढू लागले. फ्रान्समध्ये लसीकरणसुद्धा सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना काही आजार आहे अशा 65 वर्षाखालील लोकांना प्राधान्यानं लस दिली जाते. इजिप्तला पहिल्या टप्प्यात कोरोनाच्या 7 कोटी लसींची गरज असल्याचं इजिप्तचे अध्यक्ष आब्देल फताह एल सीसी यांनी म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि जुने आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येईल. काही जणांनी लस घेणार नसल्याचं म्हटलं आहे असंही एल सीसी यांनी म्हटलं आहे. जानेवारीत लसीकरण सुरू झालं. इजिप्त हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला अरब देश आहे. 10 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या इथे आहे. डिसेंबरमध्ये इजिप्तला चीनच्या सिनोफार्मनं 50,000 डोस दिले होते तर ॲस्ट्राझेनेकाचे 50,000 डोससुद्धा गेल्याच महिन्यात मिळाले आहेत. चीनहून कोरोना प्रतिबंधक लसीचे 6 लाख डोस कंबोडियामध्ये रविवारी दाखल झाले. यावेळेला पंतप्रधान हुन सेन आणि मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारी, चीनचे राजदूत वांग वेंटियान फोम पेंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजर होते. चायनीज एअरफोर्सच्या विमानानं
सिनोफार्मा लसीचे डोस कंबोडियात दाखल झाले आहेत. लसीचा पहिला डोस आपण घेणार असल्याचं हुन सेन यांनी आधीच जाहीर केलं होतं, पण सिनोफार्मा लस केवळ 18 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी, तंदुरुस्त व्यक्तींसाठी आहे. त्यांचं वय 68 आहे, त्यामुळे त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. पण घरातल्या इतर सदस्यांना तसंच 60 वर्षाखालील उच्च अधिकाऱ्यांना लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी सुद्धा लस घ्यावी आणि पुढे यावं यासाठी आपल्याच घरातून लस घ्यायला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लॅटिन अमेरिकेतल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढून आकडा 1,95,00,000 पार पोहोचला आहे. त्यात केवळ ब्राझीलमध्येच 9,49,00,000 रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये रविवारी 978 नवीन कोरोना बळींची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या 2,31,012 वर पोहोचली. आणखीन 50,630 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण आकडा 94 लाखांच्याही पार गेला आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेलं लसीचं वितरण हे 3 कोटी नागरिकांना आतापर्यंत करण्यात आलं आहे. क्वांगोमध्ये पुन्हा एकदा इबोलाचा प्रादुर्भाव झाल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. 3 वर्षात चौथ्यांदा या परिसरात इबोलाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. 3 फेब्रुवारीला किवू प्रांतातल्या बटेंबो शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोग्य अधिकारी यांनी सांगितलं. तर आरोग्यमंत्री इतेनी लोगोंडो यांनी याबद्दल तातडीनं उपाययोजना सुरू करत असल्याचं जाहीर केलं. बिएना गावातील ही महिला काही दिवस आजारी होती. बटेंबो शहरातल्या हॉस्पिटलमध्ये तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या, पण चाचण्यांचे रिपोर्ट येईपर्यंत तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात आलेल्या इतरांचा सुद्धा शोध घेतला जातो आणि शक्य तितक्या लवकरच इबोलाचं उच्चाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. ब्रिटनमधल्या डॉक्टर्सनी आता घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम सुरू केली. जे नागरिक लसीकरण केंद्रावर येऊ शकत नाहीत अशांसाठी ही मोहीम अतिशय उपयुक्त असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ब्रिटनमध्ये युरोपातील सर्वाधिक कोरोनाचा उद्रेक झाला होता. 1,12,000 कोरोना रुग्णांचा इथे मृत्यू झाला. पण सध्या युरोपियन युनियनपेक्षा वेगवान लसीकरण मोहीम इथे सुरू झाले. आतापर्यंत लसीचा पहिला डोस 1,15,00,000 नागरिकांना देण्यात आला. ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. संक्रमण कमी झाल्याचे पुरावे आढळले तर लॉकडाऊन कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो असं लसीकरण मोहिमेची जबाबदारी असलेले मंत्री नदीम झहावी यांनी म्हटलं आहे. लसीकरण वेगानं सुरू ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. इराणनंही अणु कराराचं पालन करावं असं वाटत असेल तर अमेरिकेने सर्व निर्बंध उठवावेत असं इराणचे धर्मगुरू आयातुल्ला खोमेनी यांनी पुन्हा एकदा म्हटलं. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी हे मत मांडलं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अणु करारातून 2018मध्येच माघार घेतली होती, ज्यात इराणनं आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात युरेनियमचं संवर्धन मर्यादित ठेवण्यासाठी सहमती दर्शवली होती. आपलं सरकार शेजारी राष्ट्रांशी संबंध अधिक मजबूत करण्याबद्दल आणि देशात स्थैर्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं लिबियाचे नवे पंतप्रधान अब्दुल हमीद मोहम्मद डेबेह यांनी पहिल्याच भाषणात स्पष्टपणे नमूद केलं आहे. लिबियाला राजकीय, संरक्षणदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळवून देण्यासाठी आपण अधिक वेगानं प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे आणि लिबियन डायलॉग फोरमचे त्यांनी आभार मानले. येत्या 3 आठवड्यात अब्दुल हमीद यांना मंत्रिमंडळाची स्थापना करून त्यांचा कार्यक्रम, धोरणं निश्चित करून अंमलबजावणीला सुरुवात करायची आहे. इक्वाडोरमध्ये लवकरच नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. यासाठीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्या सरकारला सत्तेत आल्यानंतर लगेचच देशभर पसरलेल्या कोरोनाच्या साथीचं सगळ्यात मोठं आव्हान पेलायचं आहे. पण कोरोना आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार हे निवडणुकांमधले सगळ्यात मोठे प्रचाराचे मुद्दे आहेत. इक्वाडोरमध्ये गेलं दशकभर राज्य करणारे नेते आणि माजी प्रमुख राफेल कोरेया यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रपती लेनिन मोरेनो यांचे उत्तराधिकारी म्हणून काम करण्यासाठी 16 उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. 11 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या मुख्य लढत आहे ती राफेल कोरेया यांचं समर्थन असलेले अँड्रेस अरौज आणि त्यांचे प्रतिस्पर्धी
गुलेर्मो लासो यांच्यात. मतदानाच्या दरम्यान सगळ्यांना सॅनिटायझर बरोबर घेऊन येणं, मास्क लावणं आणि मतदानाच्या वेळेला अंतराचा नियम पाळणं हे बंधनकारक करण्यात आलंय. इक्वाडोरमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये कोरोनाची साथ आणि भ्रष्टाचार हेच प्रमुख मुद्दे आहेत. इक्वाडोरमध्ये दशकभर राज्य करणारे आणि माजी प्रमुख राफेल कोरेया यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रपती लेनन मोरेनो यांचे उत्तराधिकारी म्हणून काम करण्याची 16 उमेदवारांची तयारी आहे. याची यादी निश्चित झाली. यावर्षी त्यांनी उपराष्ट्रपती पदाची धुरा सांभाळल्यामुळे विरोधकांमध्ये मोठं चैतन्य निर्माण झालं आहे. सध्या देशामध्ये सगळीकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मतदानासाठी विविध प्रकारचे नियम घालण्यात आले आहेत. कोरोनाची साथ असतानाही सुरू असलेलं मतदान आणि त्या प्रक्रियेबद्दल देशभरातून समाधान व्यक्त होत आहे. रविवारी यूकेच्या पूर्वेकडील थंडीची लाट कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. ब्रिटनच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. पुढचे काही दिवस अशाच प्रकारची बर्फवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रतिकूल हवामानामुळे अनेक ठिकाणी रेल्वे सेवा रद्द करावी लागली, ज्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या तुफानी थंडीमुळे काही ठिकाणी कोरोनाच्या लसीकरणावर सुद्धा परिणाम झाला. अनेक ठिकाणचे रस्ते सुद्धा बंद आहेत. अतिथंड वारे आणि बर्फ यांचं वादळ रशिया आणि पूर्व युरोप ओलांडून ब्रिटनमध्ये दाखल झालंय. रशियाच्या आधीच पूर्व युरोप, जर्मनी, नेदरलँड या देशांनाही या बर्फाच्या वादळानं झोडपून काढलंय. हवामान खात्यानं इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या पूर्वेकडील लंडनसह शहरं आणि विविध भागांसाठी बुधवारपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीच्या विमानवाहू दलाच्या पथकानं थंड हवामानात सुद्धा वसंत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सराव केला. चीनच्या हवाई तुकडीनं तिबेटच्या हवाई हद्दीत सुद्धा सराव केला आणि 4500 मैल पर्यंतची उंची गाठली. या सरावामध्ये लढाऊ विमानांनी अधिक उंची गाठणं, वेगमर्यादा आणि अवघड ठिकाणी लँड करणं अशा प्रकारच्या विविध गोष्टींचा सराव केला. या सरावाच्या दरम्यान काही जणांनी तर पहिल्यांदाच इतक्या वेगानं विमान चालवलं आणि धावपट्टी सोडून सामान्य पठारावर विमान उतरवलं. या सगळ्याबद्दल अनेक जवानांनी समाधानही व्यक्त केलं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर असलेल्या K2 इथे काल गिर्यारोहकांच्या टीमला अपघात झाला. यानंतर सोमवारी पहाटे 3 गिर्यारोहक बेपत्ता झाल्याचं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हे 3ही गिर्यारोहक पाकिस्तानचे नागरिक आहेत. पाकिस्तानचे काही गिर्यारोहक साजिद आणि अली सदपारा या बापलेकांच्या नेतृत्वाखाली एक मोहीम नेपाळच्या डोंगर रांगात राबवत होते. यावेळेला मोठा अपघात झाला. रात्रभर केलेल्या चढाईनंतर पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी गिर्यारोहकांची K2 शिखरापर्यंत चढाई पूर्ण झाली, पण खालती उतरायला सुरुवात केल्यानंतर अपघात झाला आणि या टीमचा संपर्क तुटला. अपघात झाला त्यावेळेला ही टीम सुमारे 28,000 फूट उंचीवर होती. ज्या पर्वतावर गिर्यारोहक होते त्यावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे काही गिर्यारोहक त्याला किलर माउंटन असं सुद्धा म्हणतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेली पहिली साप्ताहिक सुट्टी आज संपली. पण या सुट्टीमध्ये ते शनिवार रविवार आपल्या डेलावेअर इथल्या घरी होते. 2 दिवस त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत घालवले. अध्यक्ष जो बायडन यांनी फर्स्ट लेडी जिल यांना त्यांच्या कामात काही मदत केल्याचं कळतं. रविवारी ते सेंट जोसेफ इथल्या रोमन कॅथलिक चर्चमधून बाहेर पडतानाही दिसले. सुट्टीला जाताना त्यांना एअरफोर्स वन या राष्ट्राध्यक्षांच्या खास विमानानं त्यांनी प्रवास केला. व्हाईट हाऊसमध्ये कोणकोणतं सामान न्यायचं याबद्दल त्यांनी फर्स्ट लेडी जिल यांना मदत केल्याचंही कळतं. पोलीस गोळीबारामध्ये ठार झालेला तरुण जादूगार फ्रान्सिस्को रोमेरो याचा चिलीची राजधानी सॅन्टियागोमध्ये रविवारी त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. याबद्दल मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दुःखही व्यक्त केलं. त्याच्या घराबाहेर तात्पुरतं स्मारक उभारण्यात आलं आहे, जिथे स्थानिकांनी फुलं ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. कलेसाठी म्हणून त्याला मारण्यात आलं असा आरोप असलेले बॅनर या ठिकाणी काही जणांनी लावले होते. ओळख पटवताना सहकार्य केलं नाही म्हणून रोमेरोला ठार करण्यात आलं असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याला पायावर गोळी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठा व्हायरल झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शहर न्यायाधीशांनी दिले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे आणि पोलिसांच्या क्रौर्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातो. हायतीमध्ये रस्त्यावर उतरून एका गटानं जोरदार निदर्शनं केली. अध्यक्ष जोवेनल मोसे यांच्या राजीनाम्याची मागणी या निदर्शकांनी केली आहे. पोर्टर प्रिन्सच्या रस्त्यावर काही निदर्शकांनी टायर जाळले आणि पोलिसांच्या सोबत त्यांची चांगलीच झटापटही झाली. आपल्याला मारण्याचा कट केल्याचा आणि सरकार पाडण्याचा
मोसे यांनी 20पेक्षा जास्त जणांवर आरोप केला आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांचा सुद्धा समावेश आहे. या न्यायाधीशांनी सुद्धा मोसे यांची राजीनाम्याची मागणी केली. या सगळ्यानंतर ही निदर्शनं आणि तणाव निर्माण झाला. मोसे यांचा कार्यकाळ संपत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र फेब्रुवारी 2022 पर्यंत आपला कार्यकाळ आहे, त्यामुळे मीच सत्तेत राहणार आणि सगळ्यांनी शांतता पाळावी असं आवाहन मोसे यांनी केलं. FBI अधिकारी डॅनियल अल्फेनी याची स्मृतिसभा हार्ड रॉक स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. अल्फिन आणि लॉरा हे दोघंही जण FBIचे अधिकारी गोळीबारात मृत्युमुखी पडले. चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणातल्या एका संशयिताचा शोध हे दोन्ही अधिकारी घेत होते आणि ब्रॉबर्ट काउंटीमधल्या त्यांच्या घरी पोहोचले होते तेव्हा ही घटना घडली. 55 वर्षीय डेव्हिड ह्युबर या संशयितानं अटक होण्यापूर्वीच स्वतःला ठार केलं. याआधी शनिवारी लॉरा यांच्यासाठी सुद्धा अशीच स्मृतिसभा आयोजित करण्यात आली होती. या घटनेमुळे खूप मोठी हानी झाली आहे. ते मला सांगायलाही माझ्याकडे शब्द नाहीत. कर्तव्य बजावत असताना एका अधिकाऱ्याला आपला प्राण गमवावा लागतो हे अत्यंत वेदनादायी असल्याचं FBIचे संचालक ख्रिस्तोफर ब्रे यांनी म्हटलं आहे. FBI अधिकारी डॅनियल अल्फेन यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जगाच्या पाठीवरमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रविवारी आरोग्य विषयात काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांची टीम एका खास विमानाच्या साहाय्यानं फ्लोरिडाकडे निघाली. फ्लोरिडाच्या टॅम्पा इथं सुपर बाउल स्पर्धा होणार आहे, त्याच्या तयारीचा भाग म्हणून ही टीम रवाना झाली. ही टीम लसीकरणासोबतच या स्पर्धेसाठी आरोग्य विषयात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. सध्या देशभरात 7,500 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट क्राफ्ट यांनी टीमच्या संकेतस्थळावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ही टीम रोगराईचा सामना करेलच, पण काम संपताच या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुपर बाउल स्पर्धा पाहण्याची सुद्धा खास संधी दिली जाणार आहे असं त्यांनी म्हटलं. जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या अमंडा कोरमान हिला सुपर बाउल स्पर्धेतल्या एका कार्यक्रमासाठी खास बोलावण्यात आलं आहे. टंपामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात तिनं केलेल्या कविता वाचनाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. यात कोरोना योद्ध्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. आज आपण त्यांचा सन्मान करत असलो तरी दररोज ते आपला सन्मान करतात, अशा आशयाची ही कविता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी सुपर बाउलला सुरुवात झाली. टिमोथी चालामेट आणि विनोना रायडर यांनी यावर्षीच्या सुपर बाउल इथे टीम बर्टनच्या क्लासिक फिल्म एडवर्ड स्किसॉर हँड्स याचा उल्लेख केला. कॅडिकॅलनं हँड्स फ्री ड्रायव्हरच्या सहाय्यानं तंत्रज्ञानाचा यात विशेष वापर केला आहे. चालामेटनं एडवर्ड यांच्या मुलाची तर विनोना रायडरनं 1990च्या किम या अभिनेत्रीची भूमिका साकारली. ही फिल्म किंवा जाहिरात फुटबॉलवरतीच आधारित असल्यानं सुपर बाउलच्या वेळेला ती आवर्जून दाखवली. टंपामध्ये यापूर्वी 4 सुपर बाउल स्पर्धा झाल्या आहेत. त्यापैकी काही अटीतटीचे आणि अशा प्रकारचेही सामने झाले, परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे असलेल्या परिस्थितीमुळे बऱ्याच आव्हानांचा सामना करत ही स्पर्धा कशीबशी पार पाडावी लागेल. या सुपर बाउलमध्ये मर्यादित क्षेत्र असतानाही चाहत्यांनी स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी केली होती आणि मोठा जल्लोष केला. रविवारच्या खेळाची रेमंड जेम्स स्टेडियमच्या क्षमतेच्या सुमारे 1/3 तिकिटे मर्यादित ठेवण्यात आली होती. तेवढीच तिकिटांची विक्री करण्यात आली. मास्क आणि सामाजिक अंतर या गोष्टींची सुद्धा प्रेक्षकांना स्पष्टपणे बंधनं घालण्यात आली होती. कोरोना महामारीच्या दरम्यान टंपा बेसाठी एक खास आव्हानात्मक वर्ष आहे. फ्लोरिडा फेडरल रॅकेटिंग प्रकरणामध्ये न्यूयॉर्कमध्ये तुरुंगात डांबलेल्या रॅपर कॅसानोव्हावर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या डान्स चॅलेंजच्या व्हिडिओवरून शिस्तभंगाचा आरोप ठेवण्यात आला होता. मिळालेल्या वृत्तानुसार 34 वर्षीय रॅपर, ज्याचं खरं नाव कॅसवेल सिनियर आहे, तो सध्या वेस्टचेस्टर काउंटी कारागृहामध्ये शिक्षा भोगतो. एका महिलेनं तुरुंगामध्ये नृत्य केल्याची माहिती मिळाली असून
तिच्या इंस्टाग्रामवर सुद्धा या प्रकरणातली काही पोस्ट टाकण्यात आली. या प्रकरणी तुरुंगात डांबलेला रॅपर कॅसानोव्हा हा आणखीन अडचणीत सापडला. ईशान्य अमेरिकेमध्ये झालेल्या मोठ्या हिमवादळामुळे रविवारी ब्रुकलिन प्रॉस्पेक्ट पार्क आणि आसपासचा परिसर म्हणजे स्थानिकांसाठी वंडरलँड ठरला. आयुष्यात कधी अनेकांनी एवढं बर्फ पाहिलंच नव्हतं. न्यू जर्सीच्या काही भागात 5 ते 7 इंच बर्फवृष्टी झाली. मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी अक्षरशः या उद्यानात बर्फावर धमाल केली. पार्कमध्ये सुमारे 3 इंच बर्फवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक बर्फवृष्टी फिलाडेल्फियाच्या पश्चिमेला व्हाईटलँड टाउनशिपमध्ये झाली. मात्र याही परिस्थितीत कोविड लसीकरण स्थळ बंद होणार नाही यासाठी न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासिओनी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. यासोबत जगाच्या पाठीवरमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.